अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला अमरावतीत जोरदार धक्का. शहर महिला अध्यक्षांसह हजारो कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश. अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आज मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का देत अमरावती शहर महिला अध्यक्ष सुचिता अनिल वणवे यांनी हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गोरगरिबांचे कैवारी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे लोकनेते आमदार रवी राणा यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर व लोकसेवेला समर्पित नेतृत्वावर विश्वास ठेवत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना सुचिता वणवे म्हणाल्या, आमदार रवी राणा हे केवळ राजकारणी नसून ते सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणारे खरे लोकनेते आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी ते थेट संघर्ष करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा आणि विकास कामं अधिक प्रभावीपणे करता येतील. या विश्वासातूनच आम्ही युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केलाय. यावेळी आमदार रवी राणा यांनी नव्या कार्यकर्त्यांचे जंगी स्वागत करत सांगितले, युवा स्वाभिमान पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून जनतेच्या स्वाभिमानाची चळवळ आहे. महिलांना, युवकांना आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करतो. जमिनीवर काम करणाऱ्या सक्षम नेत्या आणि हजारो कार्यकर्ते पक्षात आल्यानं आमची ताकद अधिक वाढली आहे. या कार्यक्रमाला युवा स्वाभिमान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, अमरावती शहर अध्यक्ष संजय हिगासपुरे, नाना आमले, शैलेंद्र कस्तुरे, समीक्षा गोटफोडे, किरण अंबाडकर, घनश्याम डकरे, विलास शेरेकर, जयश्रीताई सोनुले, संगीता ठाकूर, अलका बावणे, सुहासिनी धोंडे, अनिता मेश्राम, चांदणी प्रजापती, जयश्री लोणारे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे अमरावती शहरातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलण्याची शक्यता असून आगामी काळात युवा स्वाभिमान पक्ष अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार असं स्पष्ट संकेत या घडामोडीतून मिळत आहेत. असेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका.